तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या बेस्ट कबड्डी यूट्यूब चॅनलवरती. तर खरं तर मी ह्या चॅनलवरती ब्लॉग्स टाकत नाही, तर मी ठरवलं आहे की ह्या चॅनलवरती डेली ब्लॉग्स टाकायचे आणि कबड्डी थ्रू कंटेंट टाकायचे. म्हणजे जिम्स प्रॅक्टिस जिम वगैरे करणार मी, कारण की मी स्वतः आधी कबड्डी खेळायचो. तर मी विचार केला की माझ्या चॅनल स्टॉप आहे हावाला, मी व्हिडिओ वगैरे टाकत नाही ह्या चॅनलवरती. तर मी डिसाईड केलं की ह्या चॅनलवरती आता आपण स्वतः मी प्रॅक्टिस करेन, स्वतः मी कबड्डी परत जॉईन करेन. मी स्वतः आधी कबड्डी खेळायचो, तर काय कारणामुळे मी कबड्डीपासून थोडा लांब झालो. मी काय खूप जण लांब झाले आमच्या ग्रुपमधले. तर मी ठरवलं आहे की परत कबड्डी क्षेत्रात उतरावं, कबड्डी खेळावं आणि त्याच कबड्डी थ्रू मी माझ्या पण स्वतःचे व्हिडिओ टाकत राहीन आणि लोकांचे पण मॅचेस टाकत राहीन. तर तुम्ही ह्या चॅनलवरती सपोर्ट नक्कीच दाखवा आणि माझे डेली ब्लॉग बघत राहा. आता आपण जाऊया जिमला. माझी बॅग भरलेली आहे आणि बॅग पण खराब झालेली आहे. घ्यायचा विचार चालू आहे, पण थोडी कडकी चालू आहे. पैशावरती नक्कीच बॅग घेऊ. पुमाची बॅग होती, मस्तपैकी 3 वर्ष घासली आहे. आणि जिमला निघता आम्हाला मस्के लावतो, याला भूक लागली आहे. लिओ डोळे बघायचे किती शार्प आहेत. बाय. जिमला जायच्या अगोदर आमचं मंदिर आहे, इथे पाय पडून निघूया. तर पाय पडून झालेलं आहे, आता जाऊया जिमला. आणि मंदिरात कोण नाही, आता थोड्या वेळाने इथे येतील पबजी खेळायला, मरतील इथे. बरोबर 12 वाजता इथे पबजी खेळायला जमतात पूर्ण. त्यांची जिम आहे वर, मी पोचलेलो आहे आणि अजूनपर्यंत उमेश नाही आला. आणि माझी गाडी आहे, माझी गाडी पण जरा फुटली आहे बघा. हिला बनवायची आहे, पुढच्या महिन्यात टाकणार आहे बनवायला. आता बघूया उमेश किती वेळ देतोय. आता उमेश स्वतःच्या बॉडीमध्ये प्रोटीन इंटेक करतोय, प्रोटीन पावडर. आणि आमच्याकडे प्रोटीन नाही, काहीच नाही, तर आपण काहीच पिणार नाही. पाणी पिऊन आम्ही प्रोटीन इंटेक करतो आपल्या बॉडीत. थोड्या दिवसात आपण पण घेऊ प्रोटीन, पैसे आल्यावरती. पण आत्ताच जिमवरनं निघालो आहे. आता घरी जाऊन डाईट प्लॅन काय आहे ते तुम्हाला मी दाखवेन. आणि मी पण डाईटच्या याच्यातूनच मी माझ्या अंगात प्रोटीन इंटेक करेन. आणि आता मी चाललो आहे हेअर कटिंगला. तर हेअर कटिंग करून मी घरी जाईन आणि मग घरी आपण काहीतरी थोडंफार खाऊ आणि बघू आजचं. आणि मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे बेस्ट कबड्डीवरती डेली ब्लॉग. तर याचा अर्थ हे नाही की मी फक्त जिम कबड्डी हेच दाखवेन, प्रॅक्टिस कबड्डी जिम. तर आधीमध्ये तुम्हाला मित्रांची मजाक मस्ती पण दाखवेन. माझा एक सर्कल आहे, ग्रुप सर्कल आहे, त्याच्यामध्ये मजाक मस्ती भांडणं वगैरे ते पण तुम्हाला मी दाखवेन. आणि कंटिन्यू राहा आणि सपोर्ट करत राहा. लवकरच आपले 10K होतील बेस्ट कबड्डीवरती. 3 सेकंदाचा घे. अब्दुल कुठे आहे? अब्दुल उसको फोन किया था, चाय प्यायला गेला आहे. अब्दुल माझा बार गेला चाय प्यायला. माझा बार आलेला आहे. एक किधर काय आता आई झावाड़ा विवाड़ा बोल में इधर पब्लिक देखती है. 8,000 पब्लिक देख रही है तेरे को. 8,000 नहीं 10,000 पब्लिक देख रही, तो मैं कौन सा बुरा बोल रहा हूँ. एक नंबर केसा कापतो. इथे या तुम्ही कुलकड जवळ केसासकट चुना पण लावतो. अपोजिट आर्यनबर्ट स्कूल. अपोजिट आर्यनबर्ट स्कूल. हे आर्यनबर्ट स्कूल आहे, त्या समोरच आहे. आज तो अब्दुल ये कलवा मी कलवा. केस बघा मस्त छान कापलेले आहेत. याच्याकडे सलमान खान, शाहरुख खान, अभिषेक बच्चन सगळे याच्याकडे येतात आहे ना अब्दुल. सब कमाल तुझे काढताय ना. हा, केस कापल्यानंतर जी फील आहे ते ह्याच्यात आहे. बाय जरा मुपे मार. वाव 50, 100, 150 असंच मला लुटतो दर महिन्याला.
मी दर महिन्याला येतो इथे आणि एकदा केस कापून जातो, कारण की स्वतःला पण हर महीना तो लंबा बता दिया। अरे 20 से नवरे 25 दिन बोलती कि तो महीने में एक बार में 20 से 25 दिन महीने ही हुआ ना। नहीं उसको महीना नहीं बोलती, महीना 30 दिन होता है बोलती कि चली तरह या आई झावर आहे, तर मी 25 दिवसात मी एकदा इथे येतो आणि स्वतःला मेंटेन ठेवायसाठी मी केस कापतो. तुम्ही बघू शकता मी कसा दिसतोय. आता हे तर मी हेअर मेंटेन केलेत आणि मला आत्ताच्या घडीला मला आता या चॅनलवरती मला स्वतःची बॉडी, कबड्डी प्रॅक्टिस आणि जिम हे सगळं मेंटेन करायचं आणि मी करणार आणि तुम्ही सपोर्ट देत राहा. लवकरच 10K गपागप करू. होएगा ना अपना 10K मतलब कितना लवड़े 10,000 पब्लिक होएगी अपनी. होएगी हाँ चल बाय बाय. बाय बाय। मित्रांनो, आम्ही केस कापून बाहेर निघालो आणि आम्हाला पोलिसांनी पकडलं. आमची गाडी जमा केलेली आहे आणि पैसे मागतात. आता काय करू समजत नाही, आमच्याकडे पैसे पण नाही. इथे आम्ही जुगाड चालू आहे, आम्ही मागवतोय पैसे. हे बघा, तो बोलतोय 1500 दे, पण आमच्याकडे आता 1110. तर आता बघू सोडतोय की नाही. गाडी 1100 मध्ये आहे, तो ऐकतच नाही. तो बोलतो 1500 पाहिजे. गाडी 200 मध्ये पण सोडली असती, पण फाईन किती आहे सांग? हा, गाडी 200 मध्ये पण सोडली असती, पण फाईन माझ्या गाडीवरती आहे 22,000 आणि आत्ताचा रिसेंट फाईन 12,000. टोटल 30,000च्या वर, म्हणून तो सोडत नाही आम्हाला. आता बघू देवाच्या कृपेने सोडतोय की नाही. तुम्हाला गाडी दाखवतो, माझ्या आतमध्ये जमा आहे गाडी याच्या आत. आता जाऊन कन्व्हिन्स करतो त्याच्याशी 1100ला मानतोय की नाही. चल जाऊया. तो मला दाखवतो माझी गाडी कुठे जमा आहे आणि आम्हाला पकडलेलं आहे इथे. ही पोलिसांची गाडी बघा आणि या माझी गाडी. पाचच मी घरी आलो. तुम्हाला माहिती असेल आमची गाडी पकडली होती, तर 1100 रुपये देऊन आम्ही गाडी सोडवलेली आहे. गाडी सोडवली नसेल तर माझा कामाचा पण खाडा झाला असता, कारण की माझं कामच गाडीवरती असतं आणि मला हे काम सोडायचं लवकरच लवकर. त्यासाठी तुमचा मला सपोर्ट लागेल. तर आता मी नुकतंच घरी आलो, तर आता मी जेवून घेतो आणि जेवणामध्ये मी 2 अंडी कंपल्सरी खातोच. आजचा माझा पहिलाच दिवस होता, म्हणून मी जास्त वर्कआउट नाही केला. जेवून घेतो पहिला, मग तुम्हाला भेटतो पुढे. तर मी आता जस्ट कामावरनं घरी आलेलो आहे. तर राईस, सोयाबीन्स आणि 2 एग्स आता मी खातो आहे जेवणाला. मी नॉर्मलच जेवतो, डाएट बीट मी जास्त करत नाही, फक्त नावाला 2 अंडी खातो आहे. जेव्हा मी प्रोटीन ऑन करेन, जेव्हा प्रोटीन मी चालू करेन इंटेक करायला, तेव्हा मग मी जास्त डाएट प्लॅनवरती लक्ष देईन. आता सध्या तरी नॉर्मलच खाईन.